नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. मी माझ्या युरोप ट्रिपबद्दलचेच व्हिडिओ टाकतोय. आत्ताची जी ट्रिप आहे ती फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्सची ट्रिप आहे. पैकी आमचं फ्रान्स बघून झालं, म्हणजे नीस आणि पॅरिस बघून झाल्यानंतर आम्ही ट्रेननं ब्रुसेल्सला आलो. आता ब्रुसेल्स बघून झाल्यानंतर आमचा जो पुढचा स्टॉप होता तो ॲम्स्टरडॅम होता. ॲम्स्टरडॅमला आम्ही जे आलो ते साधारणपणे 12:30 वाजता ब्रुसेल्समध्ये थायलस ट्रेनमध्ये बसलो आणि साधारण 2:45च्या दरम्यान आम्ही ॲम्स्टरडॅमला आलो. ॲम्स्टरडॅमचं जे स्टेशन रेल्वे स्टेशन आहे ते जवळजवळ 4 मजली आहे. काही ट्रेन्स वर लागतात, काही मेट्रो खाली साईडला लागतील, त्याच्यानंतर लोकल बसेस खाली आहेत, असं बरंच मोठा कॉम्प्लेक्स आहे तो. मग आम्ही तिथून बाहेर पडलो आणि सगळ्यात पहिलं काय केलं तर आम्ही 4 दिवस राहणार होतो. त्यामुळे आम्ही 4 दिवसाचा ट्रॅव्हल पास घेतला. म्हणजे ती आता आम्ही ट्रेडिशनच केली आहे. उतरल्यानंतर त्या गावचा पास घ्यायचा, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तुमचा फ्री होऊन जातो. मग तो घेतला आणि आधीच चेकअप केल्याप्रमाणे आमच्या हॉटेलचं जे नाव होतं ते आहे बोटल. आता बॉटल म्हणजे बाटली नव्हे, बोटल म्हणजे बोटीचं कन्व्हर्शन हॉटेलमध्ये केलंय त्यांनी. त्यामुळे आम्ही थोडक्यात बोटीत राहत होतो 4 दिवस. मग आता तिथं जायचं कसं, तर तिथून दर 30 मिनिटाला एक बस होती NDRFच्या तिकडे जाणारी. त्या बसनं गेलं की तिथं उतरलं की त्याच्या शेजारी ते बॉटल होतं. मग आम्ही त्याप्रमाणे घेतलीत आमची ती काय जी असेल ती फेरी आणि तिथं गेलो. मग फेरीनं तिथं पोचल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन केलं, सामान ठेवलं आणि परत तीच फेरी वापरून आम्ही सिटी सेंटरला आलो. सिटी सेंटरला आल्यानंतर आम्ही काय काय बघितलं, तर डॅम स्क्वेअर बघितलं, नंतर रॉयल पॅलेस, न्यू चर्च, नंतर वॅक्स म्युझियम, नंतर नॅशनल मेमोरियल स्टॅच्यू, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींचे आम्हाला पुतळे बितळे काय 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 बघता आले. मार्केटमध्ये आम्ही फार लांब फिरलो नाही, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला बसनं आणि क्रूजनं फिरवणार होते. त्यामुळे आम्हाला जेवढं काही जवळपास फिरता येत होतं तेवढं सगळं आम्ही फिरून घेतलं. काही तिथं लोक भेटली, मग त्यांना विचारल्या आम्ही गोष्टी आणि हे सगळं क्लिअर करून मग आम्ही तिथलंच स्पेसिफिक फूड जे मिळतं ते खाऊन आम्ही परत आलो. हे ॲम्स्टरडॅम जे आहे ते लाकडांच्या ओंडक्यावर उभं केलेलं गाव आहे. हे बेसिकली डॅम म्हणजे धरण आहे आणि धरणामध्ये हे सगळं उभं करून त्यांनी शहर केलंय. पण खूप सुंदर आणि मॉडर्न शहर आहे. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर बिल्डिंग्स वगैरे आहेत, म्युझियम्स तर भरपूरच आहेत. मग आम्ही परत जेवण बिवण करून हॉटेलवर गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही परत आलो आणि मग आमची टूर होती ती पहिली बसनं आणि मग क्रूजमधनं होती. मग आता आमचा जो बस आणि क्रूजची टूर होती ते आम्ही पोचल्यानंतर आम्ही काय काय बघितलं तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा ॲम्स्टेल रिव्हर म्हणून आहे त्याच्यातले ब्रिजेस दाखवले, हाऊसबोट्स दाखवल्या, नंतर 17व्या शतकातली काही काही जुनी घरं आणि विंडमिल दाखवल्या. नंतर आम्ही जेव्हा बसमधनं फिरत होतो तेव्हा त्यांना आम्हाला डायमंड फॅक्टरी आतनं दाखवली. त्याचा एक फोटो मी टाकलाय. नंतर रस्क म्युझियम त्यांना दाखवलं. नंतर व्हॅन गॉ म्युझियम दाखवलं. अर्थात आतनं सगळं दाखवू शकला नाही, वेळ कमी होता. स्टडी जॅक म्युझियम दाखवलं. नंतर आम्हाला त्यानं कुठं काय काय स्पेसिफिक गोष्टी मिळतात त्या सांगितल्या. मग हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्या टूरमधनं, म्हणजे दोन्ही टूर झाले, एक बसनं टूर झाली ती गावातनं फिरवून आणलं त्यांनी आणि सगळ्या बोटीनं जे फिरवलं ते सगळ्या कॅनल्समधनं वेगवेगळी ठिकाणं त्यांना आम्हाला दाखवली. आता काय झालं तर आम्हाला अंदाज आला की आम्हाला काय काय बघायचंय आणि काय काय महत्वाचं आहे. मग त्याप्रमाणे आम्ही परत आलो आणि आमचा पास वापरून आम्ही त्या सगळ्या गोष्टी बघायला सुरुवात केली. आता चालत असतानाही काही गोष्टी बघता येतात. मग तिथं काही एक स्क्वेअर्स आहे, ती स्क्वेअर्स बघता आली. तिथं एक्झिबिशन चाललं होतं ते बघता आलं. चर्च बघता आली. असं काय काय बऱ्याच गोष्टी गावातल्या बघत 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 आम्ही जेवण बिवण करून आम्ही बॅक टू पॅव्हिलियन आमच्या हॉटेलला आलो. त्याच्या नेक्स्ट डे जी आमची टूर होती ती व्हेलॅन्डॉन आणि मॉर्केन ह्या 2 गावांना होती. ती कशासाठी होती तर पहिलं जे आम्ही जायचो होतो ते जे ठिकाण होतं झॅन्सी सॅन्स, तर इथं विंडमिल्स आहेत. तर आम्हाला त्यांनी सकाळी बोलवल्याप्रमाणे आम्ही हॉटेलमधनं निघालो, टाईममध्ये पोचलो तिथे आणि मग त्यांनी आम्हाला बसमध्ये, आम्ही जवळजवळ 40 जण होतो, मोठी बस होती, मग त्या बसनं आम्ही निघालो. मग बसनं निघाल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला तो त्या विंडमिल्सच्या एरियामध्ये घेऊन गेला. तिथं भरपूर विंडमिल्स आहेत, मी फोटो पण टाकलेत. आता त्या विंडमिल्स त्यांनी काय केलंय ते स्पेसिफिक केलेले आहेत. आता स्पेसिफिक म्हणजे काय, तर एक विंडमिल एक टाईपचं काम करेल. मग त्याने आम्हाला तेल काढतात ती विंडमिल दाखवली. त्याच्यानंतर लाकूड कापायसाठी जी विंडमिल वापरतात ती आम्हाला त्याने दाखवली. नंतर स्पायसेस ग्राइंड करतात त्याची दाखवली, म्हणजे मसाल्याचे पदार्थ.
नंतर मीठ ग्राइंड करायला लागतं, मिठाची वेगळी आहे, रंग तयार करायची वेगळी आहे, लाकूड कापायची वेगळी आहे. अशा बऱ्याच तऱ्हेच्या विंडमिल्स तिथे आहेत. त्या विंडमिल्स त्यांनी आम्हाला दाखवल्या. पाऊस होता, थंडी होती. तिकडचा पाऊस म्हणजे बर्फाळ पाऊस होता, म्हणजे आमच्या छत्रीवर किंवा आमच्या ड्रेसवर बर्फाचे कण पडत होते, म्हणजे स्नोचे कण थोडक्यात, असा तो पाऊस होता. पण थंडी खूप होती, पण त्याला काय पर्याय नाही. आम्हाला आता ट्रिपमध्ये म्हणल्यानंतर बसमध्ये बसलं की बरं वाटायचं, एअर कंडिशन बसमध्ये. मग तिथून तो आम्हाला मॉर्केनला घेऊन गेला. ते मॉर्केन हे जे गाव आहे तिथं ते वेगळ्या टाईपची घरं आहेत सगळी. ती जी घरं आहेत तिथं वारं आणि समुद्राचं पाणी किंवा समुद्राचा जो एकदम फ्लो येतो या सगळ्यापासून प्रोटेक्शन मिळावं या टाईपचं ते त्यांनी केलेलं आहे. मग ते झाल्यानंतर काय झालं तर ते आम्ही सगळं बघून आलो. तिथं बुटाची फॅक्टरी, लाकडी बूट बनवतात, तर क्लॉक शूज म्हणतात त्याला. तर ते क्लॉक शूजचे आम्हाला सगळं ते बघता आले. ते आम्हाला एक विकत घ्या पण सांगत होता, पण म्हटलं आम्हाला त्याचा काही उपयोग नाही आहे. ते का करतात तर तो जो भाग आहे हा सगळा सगळा रेतीचा आणि चिखलाचा भाग आहे. त्यामुळे चिखलातनं चालायला मुश्किल जातं. मग चिखलात पाय अडकू शकतो. म्हणून हे जे बूट आहेत ह्या बुटाचा वापर केला तर तुम्हाला इझिली चालता येतं. तुमचे पायही भिजत नाहीत. नाही तुम्हाला ती जी तिथली जनावरं आहेत त्या जनावरांच्या, कारण जनावरं चरायला सोडली की त्यांच्या मागे तुम्हाला आपल्याकडे जसे जातात तसं तिकडेही जायलाच लागतं. त्यामुळे ते जे लोक जाणारी आहेत ते ह्या टाईपचे शूज वापरून जातात. मग हे सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला व्हॅलेन डॅमला घेऊन गेले. आता हे जे डॅम आहे तो अतिशय मोठं धरण आहे, गोड्या पाण्याचं धरण आहे. समुद्रापासून त्याचं पाणी ह्याच्यात मिक्स होणार नाही याची काळजी घेतली आहे. जवळजवळ 25 मिनिटं आम्ही त्या क्रूजमध्ये होतो. सुंदर क्रूज होती. आम्ही वरती बसलो होतो, गार होतं, प्रश्नच नाही. सहन झालं नाही म्हणून नंतर आम्ही खाली पण येऊन बसलो बंद ह्याच्यामध्ये. मग ती आम्हाला घेऊन ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी आम्हाला ते गाव जे आहे वेलंडॉम ते चीजसाठी प्रसिद्ध आहे. मग आम्ही उतरलो, त्याने आम्हाला चीज फॅक्टरी दाखवली. तिथं आम्हाला चीज विकतही घेता आलं, कारण आमचे तसं शेवटचेच 2 दिवस होते त्यामुळे आम्ही घेऊ शकलो, कारण ते पुढं वागवायचं नव्हतं. मग आम्ही स्पेसिफिकली डच चीज विकत घेतली. तिथली वेफल्स अतिशय प्रसिद्ध आहेत, ती वेफल्स आम्ही खाल्ली आणि विकतही घेतली. तिथं समुद्राचं जे म्हणजे सी फूड मिळतं तेही चांगलं मिळतं, तेही आम्ही खाऊन घेतलं. हे सगळं झाल्यानंतर दुपारी त्याने लंचला ब्रेक दिला आणि आम्हाला लंच नंतर तो ॲम्स्टरडॅमला परत घेऊन आला. मग ॲम्स्टरडॅमला आल्यानंतर परत संध्याकाळी आमच्याकडं मोकळी होती. मग आम्ही संध्याकाळी ज्या आधी बघितलं नव्हतं त्या गोष्टी बघायला सुरुवात केली. तिथे एक गार्डन आहे, वेंडेल पार्क. ती 116 एकरची आहे. ती सगळी बघणं शक्य नाही. मग त्यातली एक थीम्ड पार्ट जो आम्हाला इझिली जाता आला तो आम्ही बघून घेतला. ती 116 एकरची म्हणजे किती मोठी असेल इमॅजिन करा. पण ते आम्ही बघून आलो. त्याच्यानंतर तिथं रॉयल पॅलेस आहे. तिथं जर का झेंडा वर असेल तर राजे लोक त्यावेळेला तरी राहतायत असं सिद्ध होतं, ते बघून आलो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही बरीचशी पॅलेसेस बघितली. नंतर आम्हाला सिटी सेंटरमध्ये काही गोष्टी ज्या होत्या, रेड लाईट एरिया असेल किंवा त्याच्या अलीकडची मार्केट्स असतील, चर्च असतील, असं जुनं सगळं बघत बघत, कारण त्यांचं कसं आहे कॅनल, घरं आणि रोड असं सगळा कॉम्प्लेक्स आहे. हे सगळं आम्ही फिरून घेतलं आणि फिरून झाल्यानंतर रात्री साधारण 8:30-9 वाजता जेवण करून आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो. आता त्याच्या नेक्स्ट डे जी आमची टूर होती ती टूर होती कुकेन ऑफ गार्डन, म्हणजे ट्युलिप गार्डन जी प्रसिद्ध आहे ती. या ट्युलिप गार्डनला जायचं असेल तर तुम्हाला तुमची टूर अशी प्लॅन करावी लागते की तिथं त्यावेळेला ट्युलिप्सचा सीझन आहे. मग आमचा बरोबर असंच टूर होता की त्याच्यामध्ये ट्युलिप गार्डन व्यवस्थित फुल ब्लूममध्ये आम्हाला बघायला मिळणार होती. मग आम्हाला त्यांनी बसमध्ये घातलं आणि आम्ही जायला लागलो. मग रूटवरनं जात असताना वरनं पुलावरनं विमान क्रॉस होत होतं. तर ते रनवे एका बाजूला आहे, हा रस्ता मधून आहे, एअरपोर्ट दुसऱ्या बाजूला आहे. म्हणजे त्या एअरपोर्ट भागातून थोडक्यात तुम्ही पुढे गेलात की तुम्ही त्या बागेमध्ये जाता. आता ही जी बाग आहे ट्युलिप गार्डन, ही ट्युलिप गार्डन विमान टेक ऑफ करताना किंवा लँडिंग करताना सुद्धा दिसू शकते, कारण ती त्याच्याच अगदी जवळ आहे. फक्त सीझन असेल तरच ती खालची फ्लॉवर अरेंजमेंट्स तुम्हाला दिसतात. मग त्यांना आम्हाला तिथं 3 तास दिले होते. मी बरेच फोटो त्या बागेचे टाकलेले आहेत. तर त्या बागामध्ये तिथं तुम्हाला इतक्या गोष्टी बघायला आहेत की एक्झिबिशन सेंटर्स आहेत, फ्लॉवर अरेंजमेंट्स आहेत, वॉटर अरेंजमेंट्स आहेत, कारंजी आहेत, काही ठिकाणी तिने धबधबे केलेत, काही जनावरांचे पुतळे ठेवलेले आहेत, काही एका ठिकाणी त्यांची फुलपाखरांची एक बाग आहे, तिथं फुलपाखरं बघता येतात. काही ठिकाणी त्यांनी एकदम वेगळ्या डिझाईनमध्ये काय काय आत त्यांनी म्हणजे काय म्हणूया आपण बंद जागेतली गार्डन पण केलेली आहे.
त्या दिवशी नेमकं मला वाटतंय बटरफ्लाय म्हणून थीम होती, त्यामुळे आम्हाला बरंच बटरफ्लायच्या संदर्भातलं बघता मिळालं तिथं. तर हे सगळं आम्ही जवळजवळ 3 तास बघत होतो. मी जवळजवळ 20-25 फोटो तरी टाकलेले आहेत. तर हे सगळं आम्हाला तिथं बघता आलं, एक्झिबिशन वगैरे. आणि तो आमचा लास्ट डे होता, त्यामुळे मग आम्ही ते सगळं बघून झालं की ते आम्हाला मेन सिटीमध्ये घेऊन आले. मग सिटीमध्ये आल्यानंतर आम्ही जेवढं काही फिरलो होतो त्याच्यात उरलेला जो भाग होता, म्हणजे काही म्युझियम्स आणि काही लॉन्च न जाऊन बघायचं होतं, ते सगळं आम्ही बघून घेतलं. नंतर आई फिल्म म्युझियम तिथं आम्हाला बघायला मिळालं, ते तुम्हाला क्रॉस करून जावं लागतं. मग आम्ही गावात येऊन चॉकलेट्स घेतली. त्याच्यानंतर पाऊस असल्यामुळे आम्हाला स्नोही बघायला मिळाला, आमच्या डोक्यावर स्नो पडत होता. हे सगळं बघून झाल्यावर आम्ही आमच्या हॉटेलला गेलो, जाऊन रेस्ट घेतली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पिकअप होता एअरपोर्टला जायला. मग सकाळी आम्हाला तो पिकअपवाला आला, त्यानं आम्हाला हॉटेलवरनं पिकअप केलं. सामान घेऊन आम्ही एअरपोर्टला गेलो. एअरपोर्टला चेक इन झालो. चेक इन झाल्यानंतर मग आम्ही तिथं जे काही बघायचं होतं ते आत एअरपोर्टमध्येही थोडंसं बघायचं होतं, ते बघून घेतलं. आणि आम्ही विमानाचं वेटिंग करत होतो. आता ही जी सगळी टूर आहे, म्हणजे नीस पासून त्या ॲम्स्टरडॅम पर्यंत, ही सगळी टूर आम्हाला समर्थ हॉलिडेज रत्नागिरी मध्ये आमचे जे मित्र आहेत रत्नदीप तोडकर यांनी अरेंज करून दिली होती. अर्थात आम्ही दोघांनी डिस्कशन केलं होतं, पण त्यांना अरेंज करून दिली होती. अतिशय उत्तम अरेंजमेंट केली होती. कसलाही प्रॉब्लेम आम्हाला आला नाही, त्याबद्दल त्याचे धन्यवाद. तुम्ही माझं सगळं बोललेलं ऐकताय आणि व्हिडिओ बघताय, याबद्दल तुमचे धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही पुढच्या ज्या टूर तुम्हाला पब्लिश करणार आहे तुम्हाला बघायला मिळतील. पुढच्या टूर्स कदाचित तुम्हाला स्वित्झर्लंडच्याही असू शकतील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.